आता वेळ झाली कामावर निघण्याची. जायचं नव्हतं आज, खूप उन्हाचा त्रास होतो. त्याच्यामुळे घरी सुट्टी मारायची होती, परंतु काय सुट्टी वगैरे काही नसत नाही. आपलं काम हे रोज करणे आपल्याला. हे बघा इथं मंडप वगैरे डेकोरेशन केलेलं आहे घरासमोर, कारण आज इथे हळदीचा कार्यक्रम आहे. त्यासाठी डेकोरेशन केलं दाखवतो तुम्हाला त्याच प्रकारे. समोर हे फक्त सरळ आहे, समोर त्या साईडला गेल्यानंतर मध्ये पुन्हा मंडप असणार आहे. मस्त डेकोरेशन केलेलं आहे. तर मित्रांनो आता आलेलो आहे गोडाऊनला कामासाठी. खूप ऊन आहे, खूप घाम होतोय. आणि हे बघा आमचे इकडे देशमुख साहेब आहे. साहेब तुमचं नाव विसरलं. सचिन सचिन साहेब. साहेब तुमचं नाव? चव्हाण साहेब. हे आमचे स्वागत भाऊ. आणि आम्ही सर्वजण इथं कामासाठी चाललेलो आहे. हे आमचे सिक्युरिटी साहेब आहे. आम्ही इथं बॉटलच्या गाड्या अनलोड करण्यासाठी. तर चला सर, आम्ही येतो आता काम वगैरे करतो. काम वगैरे करूया, भेटूया. प्रत्येकाला काम करणं आहे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज उन्हाचा पारा खूपच जास्त चढलेला आहे. आणि आमचे अनलोडिंगचे सुपरवायझर शुभम सरजी. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काम वगैरे करतो. चला मित्रांनो, आता झाली वेळ घरी निघण्याची. आता गाड्या वगैरे आवरलेल्या आहे. आवरल्याच नाही म्हणते ना, कारण 2 गाड्या बाकी, परंतु आपल्याला सिटीमध्ये जाणं आहे. त्याने गाडीचं आहे बघा, पाठीमागचं चाक आहे ना, हे गाडीचं चाक हे खराब झालं आहे. याच्यामध्ये डग झालेलं आहे, असं डग मारते गाडी चालताना. ते गाडीचं काम करणे आपल्याला. त्यासाठी आता जाऊया सिटीमध्ये, काम वगैरे करून घेऊ. भेटूया मित्रांनो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये. गाडीचं काम करण्यासाठी मी वर्कशॉपला आलो होतो मित्रांनो. आणि फक्त एका साईडच्या बेअरिंगमध्ये गाळा होता, तो पण थोडासाच होता. आणि तो गाळा क्लिअर करण्यासाठी मी इथे आलेलो होतो सिटीमध्ये. आणि इथं फक्त 750 रुपयामध्ये ते काम झालेलं आहे मित्रांनो. आणि बाहेर मला एक गॅरेजवाला म्हणे रिंगच चेंज करावं लागेल, 4-5 हजाराचा खर्च सांगत होता. तो प्रॉपर एक हुशार गॅरेजवाल्याला आपण दाखवू शकतो आणि आपलं वेळ आणि खर्च पण वाचवू शकतो. एक प्रॉपर चांगलं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. त्यानंतर हे हार्डवेअरमध्ये आलो होतो मी एक्झिस्टिंग फॅन घेण्यासाठी, कारण गरमीच्या दिवसामध्ये त्या फॅनची खूप गरज असते. त्यानंतर घरी आलो मित्रांनो. इथं हळदीचं डेकोरेशन पहा, 1 नंबर आहे. आणि हळदीचं एक नवीन ब्लॉग मी टाकणार आहे स्पेशल. ते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. धन्यवाद.